नमस्कार. विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये ना आपण होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे, ती बंद झाल्यामुळं भारतावर काय परिणाम होणार आहे त्याची माहिती पाहणार आहोत. आणि सध्या भारत म्हणजे जगामध्ये एक मोठं असं युद्ध सुरू आहे, ते म्हणजे इराणचं युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायल या 2 देशांनी इराण विरुद्ध युद्ध पुकारलेलं आहे आणि त्याचं कारण असं आहे की त्यांनी सांगितलेलं कारण असं आहे की इराणमध्ये अणुबॉम्ब तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. ते कधी पण अणुबॉम्ब तयार करू शकतात आणि त्यांनी जर अणुबॉम्ब तयार केला तर संपूर्ण जगाला त्याचा फार मोठा धोका निर्माण होईल आणि मग त्यांना अणुबॉम्ब तयार करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलने इराण विरुद्ध युद्ध पुकारलेलं आहे. परंतु खरं कारण असं आहे की अमेरिकेला इराणमधील तेलाचे जे साठे आहेत त्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे आणि इस्रायल या देशाला इराण हा जो आपला सर्वात मोठा शत्रू आहे त्याला नेस्तनाबूत करायचा आहे, त्याला संपवून टाकायचं आहे. त्याचं जे उपद्रव मूल्य आहे ते कमी करायचं आहे. परंतु हे युद्ध आता सुरू झालेलं आहे. 5-6 दिवस झाले त्या युद्धाला. हा 6वा दिवस आहे युद्धाचा. आणि इराणने काय केलेलं आहे माहिती आहे का, की जी होर्मुझची सामुद्रधुनी आहे, ती होर्मुझची जी सामुद्रधुनी आहे ती बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जी काही जहाजं जातील त्याच्यावर हल्ला करण्यात येईल, ऑइल टँकवर हल्ला करण्यात येईल अशी धमकी इराणनं दिलेली आहे. आणि अमेरिकाने असं म्हटलेलं आहे की आम्ही त्याला संरक्षण देऊ. मग आता ही होर्मुझची सामुद्रधुनी नेमकी कुठं आहे, त्याचा जगाच्या व्यापारावर काय परिणाम होणार आहे, विशेष म्हणजे ती होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे भारतामधील पेट्रोलचे दर हे 200च्या पुढे जातील का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. नमस्कार, मी विठ्ठल आणि तुम्ही पाहत आहात विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी हे आपलं यूट्यूब चॅनल. नवीनच चॅनल आहे. सर्वांनी चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी एम-पी-एस-सी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर आता या ठिकाणी पहा, हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहूयात. आणि त्याचबरोबर हे जे युद्ध सुरू आहे, नेमकं इराण कुठं आहे, इराणने कोणकोणत्या देशावर आक्रमण म्हणजे आपले हल्ले केलेले आहेत, अमेरिकेतील कोणकोणत्या देशातील अमेरिकेच्या जे काही स्थळ म्हणजे त्यांचे जे युद्ध स्थळ आहेत किंवा सैनिकी स्थळ आहेत अमेरिकेचे, त्याच्यावर कुठे कुठे आक्रमण केलेलं आहे, ही सगळी माहिती आपण आता पाहूयात. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, या स्लाइडमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे पहा, की या ठिकाणी हा जो आहे हा आपला अरबी समुद्र आहे. त्याच्यानंतर हा जो भाग आहे त्याला ओमानचे 18 तास म्हटलं जातं. आणि ही जी इथून आहे, इथून इथून ते इथपर्यंत हा जो भाग आहे ना, हा म्हणजे याच्यामध्ये इथून इकडे हा जो भाग आहे हे इराणचे 18 आहे. आणि हा जो मधला भाग तुम्हाला दिसतोय ना, हा या ठिकाणचा हा भाग, तर हा जो भाग आहे याला होर्मुझची सामुद्रधुनी असं म्हटलं जातं. आता मुळामध्ये ना सामुद्रधुनी म्हणजे काय, ती संकल्पना मी तुम्हाला आधी व्यवस्थित समजून देतो. की 2 जे मोठे जलाशय असतात, मग महासागर असेल किंवा समुद्र असेल किंवा एखादी आखात असेल आणि दुसरं एखादा आखात आहे, यांना जोडणारा जो छोटा पाण्याचा चिंचोळा असा पट्टा असतो त्याला सामुद्रधुनी असं म्हटलं जातं. आणि इंग्लिशमध्ये त्याला स्ट्रेट असं म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला, स्ट्रेट असं म्हणतात. आणि मराठीमध्ये आपण त्याला सामुद्रधुनी असं म्हणतो. मग या ठिकाणी ही जी आहे ना, ही होर्मुझची सामुद्रधुनी आहे. आणि आता सध्या हीच खूप महत्त्वाची आहे. त्याचं कारण मी तुम्हाला आता छानपैकी समजून देणार आहे पहा. कशामुळं महत्त्वाची आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता हा जो पाहिला, हा जो संपूर्ण जो देश आहे हा इराण देश आहे पहा. त्याच्यानंतर यांना आपण आखाती देश म्हणतो. एका बाजूला इराण आहे आणि हे जे आहे याला इराणचे 18 तास म्हणतात आणि यालाच पर्शियाचे 18 तास सुद्धा म्हटलं जातं. या ठिकाणी कुवेत हा देश आहे. इथे हा जो आहे हा बहरीन नावाचा देश आहे. हा जो देश तुम्हाला दिसतो हा हा कतार नावाचा देश आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हा जो भाग दिसतोय हा भाग इथं दुबई वगैरे आहे. आणि हा जो भाग आहे हा संयुक्त अरब अमिरात, ज्याला आपण UAE असं म्हणतो. आणि हा जो भाग आहे हा सौदी अरेबिया आहे. या ठिकाणी हा ओमान नावाचा देश आहे. म्हणजे आणि हे सगळे देश मध्य पूर्व म्हणजे
खाडीचे देश असं त्यांना म्हणतो आपण, किंवा मध्य पूर्व आशियामधील देश असं त्याला म्हटलं जातं. आणि हेच देश आहेत जे तेलाच्या उत्पादनामध्ये आघाडीवर आहेत, किंवा हा जो संपूर्ण भाग आहे ना, हा संपूर्ण भाग तेलाच्या उत्पादनामध्ये आघाडीवर आहे. मग आता ही जी होर्मुझची सामुद्रधुनी आहे, हा जो पट्टा आहे, हा फक्त काही ठिकाणी 30 किलोमीटर आहे, काही ठिकाणी 33 किलोमीटर आहे, काही ठिकाणी 34 किलोमीटर आहे. आणि हा संपूर्णपणे इराणला लागून असलेला भाग आहे, म्हणून या भागावर पूर्णपणे इराणचं वर्चस्व आहे. आणि मग हे जे देश आहेत ना, कुवेत असेल, बहरीन आहे, कतार आहे, त्याच्यानंतर तुमचं UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरात आहे, सौदी अरेबिया आहे, ओमान आहे. या देशांचं जे ओमान समजा या भागामध्ये येतं, परंतु हे जे वरचे देश आहेत, या देशांमध्ये जे तेल बाहेर येतं, मग ते इराक हा देश असेल, इथे इराक आहे पहा, या ठिकाणी इराण आहे. या सगळ्या देशांमधलं जे तेल आहे ना, ते जहाजामार्फत म्हणजे ऑइल टँक मार्फत या होर्मुझच्या खाडीतून संपूर्ण जगामध्ये पाठवला जातं. आणि मग भारतामध्ये सुद्धा इराक, कुवेत, बहरीन, कतार, सौदी अरेबिया या देशांमधून येणारे जे तेल आहे ते या होर्मुझच्या खाडीमधूनच येतं. आणि मग याच्यावर इराणनी काय म्हटलेलं आहे की ही जी खाडी आहे, ही जी होर्मुझची ही जी सामुद्रधुनी आहे, ही सामुद्रधुनी आम्ही बंद करणार आहोत. इथून तेलाची वाहतूक कोणीही करायची नाही, अशी इराणनी धमकी दिलेली आहे. जर का या भागामधून तेलाची वाहतूक केली तर ते टँक आम्ही उडून देऊ, मिसाईल हल्ले करू. आणि त्यांनी क्षेपणास्त्र हल्ले केलेले सुद्धा आहेत, तुम्ही न्यूजमध्ये पाहिलेला असेल. मग आता झालंय काय की इथून जी तेलाची पुरवठा भारताला व्हायचा तो आता बंद झालेला आहे. भारतालाच नाही, संपूर्ण जगाला बंद झालेला आहे. फक्त चीन या देशाला जो तेलाचा पुरवठा होत आहे तेच जहाज या होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जायला परवानगी दिलेली आहे. आणि भारताचे जे पेट्रोलियम मंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की 70 दिवसांचा तेलाचा साठा भारताकडे आहे, त्यामुळं 70 दिवसापर्यंत भारताला टेन्शन नाही. त्यामुळं सध्या तरी भारतामध्ये पेट्रोल किंवा डिझेलचे दर वाढत नाहीत. पण हे जर युद्ध असंच सुरू राहिलं आणि ही खाडी अजूनही म्हणजे 40-50 दिवसापर्यंत जर बंद राहिली तर मात्र भारतामध्ये तेलाचे दर वाढू शकतात. आणि मग ते किती रुपयापर्यंत वाढू शकतात हे डिपेंड आहे ही जी होर्मुझची सामुद्रधुनी आहे ही किती दिवस बंद राहणार आहे त्यावर डिपेंड आहे. बरं, ही जी होर्मुझची सामुद्रधुनी आहे ही बंद राहिल्यामुळं फक्त तेलाचा जो पुरवठा आहे त्याच्यावरच परिणाम झाला असं नाही. या देशांकडून जसं भारतामध्ये तेल येतं तसं भारतामधून शेतीची उत्पादनं या देशांमध्ये याच होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून पाठवली जातात. मग ती जी शेतीची उत्पादनं आहेत ती सुद्धा आता या देशांमध्ये जात नाहीत. म्हणून भारतामधले जे बंदर आहे जिथून या देशांना निर्यात केली जाते तिथं शेतीच्या उत्पादनाचे कंटेनरच्या कंटेनर बंदरामध्ये पडून राहिलेले आहेत. सध्या द्राक्षाचा मोसम सुरू आहे पहा, आणि द्राक्षाची फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात या आखाती देशांमध्ये होत असते. साधारणपणे 1 कोटी भारतीय या संपूर्ण आखाती देशांमध्ये राहतात. आणि मग भारतातून अन्नधान्य असेल, शेतीचे बरेचसे उत्पादन असेल, द्राक्षे आहे, आंबा आहे, यांची निर्यात ही या होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्फतच या देशांमध्ये केली जाते. आता हीच बंद झाल्यामुळं ती शेती उत्पादनं सुद्धा आपली बंदरावरच अडकून पडलेली आहेत. पर्यायानं म्हणजे ते भाव सुद्धा आता पडतील, त्यामुळं शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होणार आहे. तर अशी ही होर्मुझची सामुद्रधुनी अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आहे, जिथून म्हणजे तेलाचा जे संपूर्ण जगाला पुरवठा होतो तो साधारणपणे 1/5 पुरवठा होता असं म्हटलं जातं. आणि यावर इराणचं नियंत्रण आहे आणि त्यांनी ही बंद केल्यामुळं आता तेलाचा पुरवठा बंद झालेला आहे जगासाठी. फक्त चीनमध्ये इथून ऑइल टँक जात आहेत. परंतु अमेरिका म्हणत आहे की आम्ही इथून ऑइल टँकला संरक्षण देऊ. असं असलं तरी त्याच्यावर हल्ला मात्र करण्याचा निर्णय किंवा धमकी इराणने दिलेली आहे. म्हणून सध्या तरी इथून होणारी जी वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे आणि त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होणार आहे. आणि याचं असं करण्याचं कारण असं आहे की संपूर्ण जगावर जर त्याचा परिणाम झाला तर प्रत्येक देश अमेरिका आणि इस्रायलवर दबाव आणेल की तुम्ही युद्ध थांबवा, आणि मग ते युद्ध थांबेल असं इराणची भूमिका आहे. तर होर्मुझची सामुद्रधुनी कुठं आहे, तिचं महत्त्व काय आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आणि एकच सांगेल, युद्धामध्ये कोणी जिंकत नसतो, सगळेच जण हरत असतात. त्यामुळं मानवतेसाठी किंवा सुखानं, समाधानानं आणि शांततेनं जगण्यासाठी युद्ध हा पर्याय नसतो,
एवढं मात्र जे बलाढ्य देश आहेत त्यांनी लक्षात ठेवावं. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. थांबूयात. धन्यवाद.